नमस्कार शेतकरी मित्रांनो, ही जी कमेंट पाहत आहे संतोष पाटील हिवराडे यांची कमेंट आहे। ते म्हणतात की नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर मुदखेड तालुक्यात सायंकाळी 6 ते 8च्या दरम्यान दररोज वादळी वारे सुटत आहे। वारं कधी थांबणार? तर हा प्रॉब्लेम फक्त नांदेड लातूरचा नाही, हा प्रॉब्लेम मराठवाडा आणि विदर्भाचा सुद्धा आहे। तर ITCZ इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन हा एक लो प्रेशर बेल्ट आहे। हा लो प्रेशर बेल्ट हे बघा, तुम्हाला याची थेअरी समजावून घ्यायला लागणार आहे। हा लो प्रेशर गेम आहे पूर्ण। तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार। तर पहिले समजून घ्या, इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन हा एक लो प्रेशर बेल्ट आहे। हा लो प्रेशर बेल्ट 23.5 डिग्री उत्तर 23.5 डिग्री दक्षिण असा सरकत असतो, कारण सूर्य 23.5 डिग्री उत्तर 23.5 डिग्री दक्षिण असा विषुववृत्तीय भागातून त्याचा प्रवास असतो। जसा जसा ITCZ वरती जातो तसा तसा त्या देशात, ठीक आहे, विषुववृत्तीय उष्णकटिबंधीय प्रदेशात, मान्सून कुठे आहे? फक्त उष्णकटिबंधीय प्रदेशात आहे। जिथे सूर्य प्रवास करतो त्या प्रदेशात तो ITCZ शिफ्ट होत असतो। ITCZ ज्या भागात शिफ्ट होणार त्या भागात लो प्रेशर तयार होणार। ITCZ कुठे असतो? जून जुलै हा 23.5 डिग्री वर असतो उत्तर गोलार्धात, तो त्याच्यापेक्षाही वर जातो दिल्लीपर्यंत, म्हणून दिल्लीपर्यंत मान्सून पोहोचतो। त्यानंतर डिसेंबर दक्षिण गोलार्ध, कारण सूर्य दक्षिण गोलार्ध। तर ITCZ उत्तरेकडे सरकला म्हणजेच मान्सून पुढे गेला। जूनमध्ये ITCZ भारतावर येतो, तोच मान्सून ट्रफ बनतो आणि मान्सून येण्याचं मुख्य कारण ITCZ आहे, इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन, म्हणजेच सूर्य आहे। सूर्यामुळे भारतात मान्सून येतो, सूर्यामुळे ट्रॉपिकल झोनमधल्या देशात मान्सून येतो। ITCZ जेवढा जेवढा उत्तरेकडे सरकेल तेवढा मान्सून पुढे पोहोचतो आणि नंतर मान्सून दिल्लीमध्ये पोहोचतो। आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर, जेव्हा उष्णता असते तेव्हा थर्मल कन्व्हर्जन होते। प्री मान्सून पिरियड आहे, थर्मल कन्व्हर्जन होते आणि उष्ण हवा वर जाते। निसर्गाचा नियम आहे की जशी लो प्रेशर तयार झालं, थोडंफार लो प्रेशर तयार होते कारण हवा निघून गेली वरती, तर तो लो प्रेशर, निसर्गाचा नियम आहे की प्रेशर समान करणे, तर तिथे हवा येते, वारे व्हायला लागते, याला गस्टी विंड म्हणतात। याचा स्पीड 30 ते 60च्या दरम्यान असू शकतो। बरं, यासोबत पाऊससुद्धा यायला पाहिजे, कारण आजची तारीख 15 जून 2026, यासोबत पाऊससुद्धा यायला पाहिजे। बाष्प नाही हवेत, कारण पॅसिफिक महासागरातील पूर्वेकडील तापमान वाढलेले आहे। इंडियन ओशन डायपोल हे न्यूट्रल आहे। इंडियन ओशन डायपोलचा सध्या तरी याच्यासोबत काय संबंध नाही, ठीक आहे। परंतु बंगालच्या उपसागराच्या शाखेतून जो बाष्प आपल्याला प्रोव्हाइड व्हायला पाहिजे बंगालच्या उपसागरातून, ते होत नाही आहे। तर त्यामुळे प्री मान्सून वाऱ्यासोबत सुद्धा पाऊस नाही। तर हे वारे कधी थांबायला पाहिजे? तर मान्सून जेव्हा सेट होतो, मी 16 जूनपासून तुम्हाला सांगत आहो, 16 मेपासून तुम्हाला सांगत आहो, 18 जून 24 जून 18 जून 24 जून हे आपण 16 मेपासून म्हणत आहोत। तर जेव्हा 18 जूनपासून आपल्याला मान्सून सेट व्हायला सुरुवात होईल, प्रेशर ग्रेडियंट समान व्हायला सुरुवात होईल, इथून हे वारे कमजोर व्हायला सुरुवात होईल, वारे कमी होईल, मान्सून सिस्टम बनेल, पाऊस सुरू होईल। परंतु पाऊस कसा राहील? बिलो नॉर्मल राहील, पाऊस सरासरीपेक्षा कमी राहील। हे जनरल नॉलेज आहे। याच्यासाठी मी जे आत्ता तुमच्यासमोर जे काही बडबड केली, याच्यासाठी फार विशेष नॉलेज लागत नाही, याच्यासाठी हवामान तज्ज्ञ नसायला पाहिजे। मी हवामान तज्ज्ञ नाही, ठीक आहे। हे एक जनरल नॉलेज आहे आणि तेच एक कमेंट होती, त्याच्या माध्यमातून मी तुमच्या पुढं मांडलं। असे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की सांगा, मी तुमच्या कमेंटला उत्तर देईल। आणि हे जे प्रश्न आहे 2019 मध्ये आले होते, 2023 मध्ये आले होते, आज 2026, अडचणीच्या वेळेसच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्याव्या वाटतात, पण ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनी जाणून घ्यायला पाहिजे। धन्यवाद।